आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाची भाकरी करायला शिकवणार आहे। इथं मी तांदळाचं जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असे पीठ घेतले आहे। तांदळाचं पीठ जास्त बारीक दळलेले असेल तर पीठ मळताना खूप चिकटते, त्यामुळे मीडियम असं पीठ घ्यावं। पीठ मळताना हळूहळू पाणी टाकून पीठ मळावे। सुरुवातीला जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे। पीठ सैल होतपर्यंत पाणी टाकून हळूहळू मळून घ्यावे। इथे मी 3 लोकांसाठी भाकर बनवत आहे, त्याच्यामुळे एवढं जास्त पीठ घेतलंय। आणि त्यानंतर पोळपाटावर पीठ टाकून पसरून घ्या व तुमच्या हातात बसेल इतका गोळा घ्या व तो गोल गोल करून पोळपाटावर सपाट हलक्या हाताने फिरवत पिठाचा गोळा पसरवा। नंतर जसे जसे पिठाचा गोळा मोठा होत जाईल तसेच तांदळाची भाकर हाताला चिटकते असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मध्ये मध्ये थोडं थोडं पीठ लावून भाकरी थापू शकता। त्यानंतर तुम्ही दोन्ही हाताने भाकरी हळूहळू पसरून घ्या। भाकरी इकडे होती तोपर्यंत मी दुसरीकडे तवा मीडियम गॅसवर गरम होण्यासाठी ठेवला होता। तवा तापलाय, त्यावर तुम्ही भाकरी पसरून घेऊन थोडे 10 सेकंद वाट बघा। 10 सेकंदानंतर तुम्ही भाकरीला पाणी लावून घ्या। पाणी पसरत हाताने लावा म्हणजे सगळीकडून समान लागेल। पाणी लावल्यानंतर परत पुन्हा 1-2 सेकंद थांबून तुम्ही भाकरी उलटू शकता आणि मंद आचेवर भाकरी उलटू शकता। त्याच्यानंतर मंद आचेवर भाकरी भाजू द्या चांगली। त्याच्यानंतर भाकरी भाजली की तुम्ही ती एकदा चेक करा भाजली आहे की नाही। नसेल भाजली तर भाजून घ्या चांगली आणि मग दुसऱ्या साईडने तव्यावर अशा पद्धतीने पसरून घ्या आणि सर्व साईडने भाजून घ्या। तांदळाची भाकरी तयार आहे। माझा तांदळाची भाकरी बनवण्याचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद।